गुजरात राज्यातील पाटण शहरात एक अतिभव्य आणि कलात्मक अशी राणी की वाव ही स्टेपवेल आहे. सोळंकी राजवंशातील राणी उदयमती यांनी 1063 साली त्यांचे पती राजा भीमदेव प्रथम यांच्या स्मरणार्थ ही मारू गुर्जर स्थापत्य शैलीची विहीर किंवा उलट्या आकाराचं हे मंदिर बांधून घेतलं. येथे एकूण 7 मजले असून 800हून अधिक शिल्प आणि अक्षरशः हजारो कोरीव काम केलेली चित्र आहेत. यातीलच एक शिल्प आहे महिषासूर मर्दिनीचं. हे भारतातील देवीच्या सर्वात कलात्मक शिल्पांपैकी एक आहे. हे शिल्प पाहता क्षणीच आपण थक्क होऊन जातो. देवीची ही मूर्ती अतिशय सुडौल आणि प्रमाणबद्ध आहे. तिच्या मस्तकावर बारीक कोरीव काम केलेला मुकुट आहे. कानात मोठी कर्णभूषण आहेत. टपोरे नेत्र, सरळ नासिका आणि किंचित स्मितहास्य दाखवणारी रेखीव जीवणी यामुळे देवीचा चेहरा अतिशय भावपूर्ण दिसतो. देवीच्या गळ्यात मोत्यांचा कंठा आहे. इतर अलंकार आणि वस्त्र यावरही अतिशय बारीक कलाकुसर केलेली. इथे देवीच्या 20 भुजा दर्शवल्या. तिच्या उजव्या हातांमध्ये त्रिशूळ, वज्र, बाण, गदा, भाला, अंकुश, कमळ, डमरू, अभयमुद्रा आणि खड्ग आहे. तर डाव्या हातांमध्ये ढाल, पात्र, घंटा, मुद्रा, नाग, रणशिंग, धनुष्य, पाश, त्रिशूळ आणि असुराचे केश धरलेले. देवीने महिषासुराला आपल्या पायाखाली दाबून त्याचा शिरच्छेद केलाय आणि त्या महिषाच्या शरीरातून बाहेर आलेला मनुष्य देहाचा असुर इथे स्पष्टपणे दिसतोय. हा असुर शस्त्र घेऊन लढाईचा पवित्रा घेऊ पाहतोय, पण त्याच वेळी देवीने त्याचे केस धरून त्याच्या पाठीत त्रिशूळ खुपसलाय आणि त्याच वेळेला देवीचा सिंहही महिषाच्या मागील बाजूने त्याच्यावर हल्ला करतोय. या भीषण युद्ध प्रसंगातही देवीच्या चेहऱ्यावर दिसणारा शांत भाव हा खूप महत्वाचा आहे. तिच्या शक्तीची प्रचितीच जणू या शांत भावातून प्रदर्शित होते. देवीच्या शिल्पाच्या मागील बाजूस आणि सभोवतालीही अतिशय उत्तम असं नाजूक कोरीव काम केलंय. दोन्ही बाजूला सुंदर स्त्री शिल्प आहे. उजवीकडील स्त्री तिच्या जवळ येणाऱ्या माकडाला आपला उजवा हात वर करून दूर करू पाहते आणि डावीकडील सुंदरी जणू दर्पणात बघून शृंगार करते. त्यांची वस्त्र, अलंकार, मुद्रा यातील नजाकत हे शब्दात सांगणं केवळ अशक्य आहे. जलव्यवस्थापनासाठी एका राणीने निर्माण करून घेतलेली ही भव्य वास्तू आणि त्यातील शेकडो विविध शिल्प आणि त्यातील आदिशक्तीचं हे अतिसुंदर शिल्परूप सारच विलक्षण असंच आहे.